नमस्कार, मी कल्पना तुमचे अगदी मनापासून स्वागत करते। चला, नवरात्रीला आता सुरुवात होणारच आहे आणि सर्वांनाच घरामध्ये बघा उपवास असतात। आपल्याला तर असतातच। 9 दिवस आपण उपवास करतो आणि आपण काय करतो, फराळाचं करायला मग थोडासा कंटाळा करतो काही वेळेस। रोज रोज एकच फराळाचं करायचं, त्याच्यामुळे ना आपण काय करणार आहे, आज आहे ना गूळ, खोबरं आणि शेंगदाण्याचे छान असे लाडू बनवणार आहोत। खूप पौष्टिक पण आहे आणि सकाळी एक लाडू खाऊन घ्यायचा। चला आपण आता झटपट रेसिपीला सुरुवात करू। गॅसवरती कढई गरम करायला ठेवलेली। आता इथे मी शेंगदाणे भाजून घेते आणि 2 वेळेस भाजते, थोडे थोडे करूनच भाजते, कारण का एकच वेळेस व्यवस्थित असे शेंगदाणे भाजले जाणार नाही। आता इथे आपल्याला मंद गॅसवर शेंगदाणे ना छान भाजून घ्यायचे। शेंगदाणे भाजताना ना एकदम मोठा पण गॅस नाही ठेवायचा, नाही तर ते करपून जातील। आपल्याला शेंगदाणे ना खरपूस असे भाजून घ्यायचे आणि नेहमीपेक्षा थोडेसे जास्त भाजायचे, म्हणजे कच्चेपणा चांगला असा दूर होतो। शेंगदाणे भाजली का नाही बघायचे, हे बघा त्याचं साल आहे ना असं निघालं पाहिजे। ह्या पद्धतीने शेंगदाणे भाजायचे आपल्याला। हे बघा छान असं साल निघतंय। आता तुम्हाला शेंगदाण्याचं प्रमाण पण सांगते मी पुढे। आता शेंगदाणे भाजलेले आता मी ताटामध्ये काढून घेते आणि परत आता दुसरे शेंगदाणे आहे ते शेंगदाणे मी परत भाजून घेते। आता इथे बघा जे शिल्लक राहिलेले ते पण ओतून घेतलेले। आता इथे मी शेंगदाणे किती घेतले ते तुम्हाला सांगते। आता अर्धा किलोला थोडेसे 1 वाटी शेंगदाणे कमी आहे। आता ते पण सांगते पुढे का कमी घेतले ते। आता तुम्ही जर अर्धा किलो शेंगदाणे घेतले तर तुम्ही अर्धा किलोच गूळ घ्यायचा। प्रमाण एकदम परफेक्ट आहे। हे बघा छान भाजलेले, काढून घेऊ आपण आता। आता त्याच कढईमध्ये 1 वाटी मी इथे सुकं खोबरं किसून घेतलेलं आहे, ते भाजून घ्यायचं। जास्त लाल नाही करायचं, अगदी आपल्याला फक्त कुरकुरीत थोडंसं झालं पाहिजे, थोडासा कच्चेपणा दूर झाला पाहिजे, या पद्धतीचं भाजायचंय। बघा अर्धा किलोला थोडेसे 1 वाटी शेंगदाणे कमी, त्याच्या ऐवजी 1 वाटी इथे मी हा सुक्या खोबऱ्याचा किसलेला किस घेतलेला आहे, म्हणजे हे अर्धा किलो बरोबर भरलेलं आहे। आता आपल्याला शेंगदाणे थंड करून आहे ना जेवढं साल निघेल तेवढं काढायचं। आता हे शेंगदाणे ना माझे घरचेच आहे, मी दुकानचे घेतलेले नाही, म्हणून हे लाल दिसतंय बघा। आता आपण काय करणार आहे, मिक्सरला हे बारीक करून घेणार आहे पहिले। आता शेंगदाणे बघा इथे बारीक करून घेतलेले आहे मिक्सरला। आता याच्यामध्ये आपण आहे ना गूळ घालणार आहोत। आता अर्धा किलो शेंगदाण्यासाठी आपल्याला अर्धा किलोच गूळ वापरायचा। इथे बघा जे खोबरं होतं वाटीभर आपण भाजलेलं ते पण मी याच्यामध्ये घातलेलं आहे। आता अर्धा किलो गूळ मी थोडासा बारीक करून घेतलेलं आहे, हे बघा सुरीना। आता आपण याच्यामध्ये घालून घेऊ सर्व। खूप छान होतात लाडू, तुम्ही नक्की करून बघा। आणि सकाळीच आहे ना आपण नाही फराळाचं केलं तरी एक लाडू खाल्ला तरी खूप, म्हणजे असं पोटाला छान असं भरपूर पौष्टिक पण असतं ते पोटासाठी। आता बघा त्याच्यानंतर आता आपल्याला हे सर्व मिक्स करून घ्यायचंय। आता इथे बघा तरी छोटे छोटे खडे आहे गुळाचे। आता गूळ घेताना ना थोडासा आहे ना नरम गूळ घ्यायचा। आता इथे बघा छान असं मिक्स करून घ्यायचं। इथे बघा छोटे छोटे गुळाचे खडे आहेत। आपण आता काय करू, परत हे मिक्सरला थोडंसं फिरवून घेऊ, म्हणजे छान एकजीव होईल। आता इथे ना मिक्सरला जास्त पण बारीक नाही करायचं, थोडंसं फिरवायचंय, म्हणजे आपला लाडू वळला गेला पाहिजे ह्या पद्धतीने। आणि बघा तुमचं हे सारण आहे ना एकदम कोरडं असेल तर थोडंसं तुम्ही तूप घालायचंय, पण तुपाची गरजच पडत नाही। तुम्ही ह्या पद्धतीने करून बघा सर्व। बघा ह्या पद्धतीने मी बारीक करून घेतलेलं आहे। आता तुम्हाला खोबरं घालायचं नसेल तर नाही घातलं तरी पण चालेल, फक्त तुम्ही शेंगदाणे अर्धा किलो आणि अर्धा किलो गूळ घ्यायचा। पाक वगैरे अजिबात करायची पण गरज पडत नाही आपल्याला, ह्या पद्धतीने मिक्सरला बारीक करून घेतलं तर। आता बघा आपल्याला जितका छोटा किंवा मोठा लाडू बनवायचा त्या पद्धतीने घ्यायचं। हे बघा मी हातावर छोटासाच इथे घेतलेला आहे आणि करून बघत होती तर छान वळल्या जातो तो। हे बघा खायला पण खूप छान लागतात आणि तुम्हाला माहीतच आहे शेंगदाणे पण शरीरासाठी खूप चांगले, आणि खोबरं पण आणि गूळ पण। छान बघा इथे आपला लाडू तयार झालेला आहे। अजून एक तुम्हाला लाडू बनवून दाखवते। हे बघा
अजिबात आपल्याला आहे ना इथे तुपाची गरज पडणार नाही. जर तुम्हाला तुपाची गरज थोडीशी पडली तर तुम्ही टाकू शकता, थोडंसं गरम करून घालायचे. आता इथे बघा सर्व लाडू मी बनवून घेते आणि पुढे तुम्हाला दाखवते. सुंदर आपले लाडू तयार झालेले बघा. हे बघा सर्व लाडू मी बनवून घेतलेले आहे आणि ताटामध्ये आता ठेवून घेते. छान झालेले आहे आणि तुम्ही नक्की करून बघा. आपल्याला 9 दिवस उपवास करायचे असतात, त्याच्यामुळे आपल्याला पण काहीतरी खाणं गरजेचं आहे. शरीरासाठी काहीतरी पाहिजेच. आपल्याला काम तर काही सुटत नाही आपलं, त्याच्यामुळं काहीतरी करायचंच हे बघा. आणि आपण कंटाळा करतो. तर तुम्ही हे लाडू बनवून ठेवा आणि तुम्ही नक्की एक लाडू रोज खात जा. बघू शकता तयार झालेले आपले गूळ खोबरं शेंगदाण्याचे लाडू. पौष्टिक असे पण आहे आणि सर्वांनाच लहान मोठ्यांना आवडणारे. आपण बघा गूळ खोबरं कधीतरी असं मन होतं खायला, तर या पद्धतीने लाडू करून बघा. चला, संपूर्ण रेसिपी बघितल्याबद्दल तुमचे मनापासून खूप धन्यवाद.